मानाची. विजयाच्या गुलालाचा रंग जाण्या अगोदरच कहाणीमेट ट्विस्ट. अपहरण झालेले बुधगाव पंचायत समिती गणाचे सदस्य पांडुरंग इंगळे यांची सुटका. पोलिसात दिली तक्रार. मिरज पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीच्या विजयाच्या गुलालाचा रंग जाण्या अगोदरच कहाणीमेट ट्विस्ट आला आहे. अपहरण झालेले शिवसेनेचे बुधगाव पंचायत समिती गणाचे सदस्य पांडुरंग इंगळे यांची सुटका झाली असून त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. 9 मार्च 2026 रोजी पांडुरंग इंगळे यांचे अपहरण झाले होते. त्यानंतर 10 तारखेला पंचायत समिती सभापती उपसभापतीची निवड झाल्यानंतर पांडुरंग इंगळे यांना अपहरण केलेल्या युवकांनी मिरज कुपवाड रोडवर सोडून दिले. दरम्यान भाजपसोबत आम्ही जाणार होतो, मात्र निवडणुकीच्या अगोदरच पिस्तूल आणि शस्त्रांचा धाक दाखवून माझे अपहरण करण्यात आले. अपहरण केलेल्या लोकांच्यावर कारवाई करावी आणि याच्या मागे नेमके कोण आहे त्याचा तपास करून त्यांच्यावरील कारवाई करावी अशी प्रतिक्रिया पंचायत समिती सदस्य पांडुरंग इंगळे यांनी दिली आहे. सांगलीमध्ये पांडुरंग इंगळे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. तर भाजपला समर्थन करण्याचा आमचा निर्णय आला असताना सुद्धा गुंडगिरी करत आमच्याच सदस्याचं अपहरण करण्यात आलं. अपहरण करणाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि ही निवडणूक प्रक्रिया रद्द करावी अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी दिली आहे. दरम्यान पत्रकार परिषद झाल्यानंतर भाजपातील नेते आणि पंचायत समिती सदस्य यांनी पांडुरंग इंगळे यांची भेट घेतली. पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडीच्या बाबतीत आम्ही सभापती कोण उपसभापती कोण आपले कसे करायचे ह्या पद्धतीने ह्यासाठी आम्ही आमचे ज्येष्ठ नेते किंवा वरिष्ठ आमचे सुहास बाबासाहेब व इतरांशी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या लेवलनं खाली सगळ्यांशी चर्चा केली होती बजरंग मोर्चाच्या माध्यमातून. आणि आम्हाला त्यांनी एकच सांगितलं होतं की आपण भाजपबरोबरच जायचं आहे आणि भाजपबरोबर मिळून आपण सत्ता करायची आहे आणि ते आम्हाला मान्य पण होतं आणि आम्ही तसंच करणार होतो. परंतु काय ज्या दिवशी 10 तारखेला ज्या दिवशी निवडू होत्या त्याच्या आदल्या दिवशी आमचं अनपेक्षित माझ्या बाबतीत जे घडलं ते माझ्या ध्यानीमध्ये सुद्धा नव्हतं घडेल वगैरे असं काय. तर मी माझ्या स्वतःच्या कामासाठी आम्ही 5 वाजता सुरेशभाऊ खाडे यांच्या इथं आमचे सदस्य होते तिथं आम्ही सगळे एकत्र येणार होतो. पण मला ते 4:15च्या दरम्यानच मी शेतात गेलो असताना जरा निर्जनस्थळी बिगर ओळखणारी माणसं मला तिथं आले आणि गाडी 4 व्हीलर होती त्यांनी आणि माझी मोटरसायकल अडवून त्यांनी मला मारहाण केली. डोक्याला रिव्हॉल्वर लावला आणि मला गाडीत कोंबून घातलं आणि मला तिनं पळवून नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला मग केलाच. तर मला तिथून त्यांनी असं नेट पार शिरडून नागजपर्यंत गेलो. नागजमध्ये गेल्यानंतर ज्या गाडीतून मला नेलं होतं त्या गाडीतून ती गाडी बदलून दुसऱ्या गाडीत मला बसवलं आणि ती गाडी पुढं सांगोल्याच्या आसपासच्या जरा मागंपर्यंत गेली आणि तिथून मागं परत तिने कवटेमंका देशिंग खरशेन आरग बेडग या मार्गात फिरवत बसले. त्यानंतर मी त्यांना सारखं विचारत होतो तुम्ही काय मला कुठे न्यायला लागलाय काय करायला लागलाय. तर मला ते बोलून देत नव्हते किंवा माझ्यासारखी दादागिरी करत होते मारहाण करण्याचा प्रयत्न करत होते ते. तर अशा वेळेला रात्री 11 साडे 11 वाजले. मी म्हणतो अजून कुठे नेणार आहे मला तुम्ही. तर तिने मग त्या कर्नाटक मार्गे मला तिने गोव्याला नेलं तिने. तर रात्री 2:30 वाजता तिथं उतरल्यानंतर एक रूम घेतली. रूममध्ये आम्ही तिथं झोपलो. 2:30 वाजता रूम मिळाल्यानंतर सकाळी 8ला उठून मला हिने अजिबात बाजूला जाऊन देत नव्हतं. अगदी दाखवलं जर उतरतं म्हटलं तर माझ्या मागे सारखी थांबत होती जवळ. मला अजिबात एक फुटापासून लांब जात नव्हती मला. तर त्यानंतर तिने गोव्यातून आम्ही सकाळी निघालो 8 वाजता उठल्यानंतर आणि परत त्याच मार्गे कर्नाटक मार्गे हळूहळू आम्ही पार कागवाडपर्यंत आलो. कागवाडपर्यंत मला आल्यानंतर तिने काय म्हटले तुम्हाला इथं गाडी दुसरी करून देतो आणि तुम्ही जावा त्या गाडीनं आम्ही आमच्या मार्गाने जातो. ठीक आहे म्हणून तसं करा. परत तिने बाजूला जाऊन कुणाची दुसऱ्याची फोन केला
आणि माझा स्विच ऑफ फोन तर काढून घेऊन माझा स्विच ऑफ केलाच होता. दुसऱ्या फोन केला आणि त्यानंतर त्यांचा प्लॅन बदलला की म्हणजे नाही तुम्हाला इथं काय आम्ही सोडणार नाही आणि मिरजेत आपण एका ठिकाणी जायचं आहे आणि तिथं तुम्हाला तिथे चर्चा वगैरे होणार आहे आणि मग सोडू. मी बोललो आणि चर्चा कशाला, मला काय सगळे मालक व्हायला लागला का माझ्यावर, असं तसं मी जरा राग बोललो त्यांना. तरी पण मला तिने दाबाचा तोंडात गोळा घालण्याचा प्रयत्न करत होती सारखी. तरी पण मी त्यांना दाद देत नव्हतं. तरी पण मग ती चौकापुढे माझं काय चालत नव्हतं त्या. मग मिरजेत ते एका ठिकाणी कुठं मला रात्री एवढं लक्षात येत नव्हतं, मी जरा वेगळं अवस्थेत होतो, कुठं थांबले वगैरे. मग अर्धा तासात परत आले ते आणि माझ्यापाशी दोघं बसली होती. त्यानंतर मला पालवी हॉटेलपाशी त्या मार्गातनं येऊन विश्रामबागला तिने सोडलं दुसऱ्या गाडीने एका. काय मला एवढी ध्यानीमनी येत नव्हतं. तरी पण मग तिथं आल्यानंतर विश्रामबागला आल्यानंतर पोलीस गाडीनं आली तिथं वाटतं. त्यांचं कोणाशी कॉन्टॅक्ट काय होत होतं माझ्या काय ध्यानीमनी येत नव्हतं, मला ते समजून घेत नव्हते आणि मी ग्रामीणला हजर झालो. पण ही जे घडलं माझ्या बाबतीत ही अतिशय अन्यायकारक लोकशाहीच्या विरोधातलं काम आहे आणि तिने आता उलट वेगळा हे घेतला आहे. कारण मॅनेज झाले असतील, पैसे घेतले असतील, पण मी एवढे जनतेला किंवा माझ्या मायबाप जनतेने मला मतदान केलं किंवा माझ्या पाठीशी जनता राहिल्या त्यांची मी कधीही प्रतारणा करणार नाही. माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत ह्या क्षणापर्यंत माझ्या बाबतीत मी स्वाभिमानाला कधी धक्का लावून दिलं नाही आणि माझ्या ह्याला अजिबात कुठल्याही गोष्टीत मी प्रतारणा करणारा माणूस नाही आणि मी करणार नाही. जनतेसाठी मी पायकच आहे. पण या गोष्टी घडवल्या केल्या अतिशय बिहार टाईप पद्धत झालेली आहे. हे माझ्यासारख्या जबाबदार माणसाला हे असे करत असतील, एक अनोळखी व्यक्ती येतील मला उचलून घेऊन जात असतील आणि मला एक पवित्र मतदानाच्या हक्कापासून मला वंचित ठेवत असतील, तर ही कसली लोकशाही आहे आणि कुठलं मतदान कसे निवडी होत्यात. तर ह्या निवडी कुठल्याही परिस्थितीत रद्द व्हाव्यात आणि ज्या माझ्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्यात त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्या मागं कोण मास्टर माइंड आहे त्यांना सुद्धा ते हुडकून काढून तिने मला न्याय मिळाला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळून आणि खरोखर आता जे नेते मंडळी किंवा इतर म्हणत असतील आम्ही लोकशाही मार्गाने गेलो आहे, लोकशाहीचा मार्ग झाला आहे, पण हे तर खरा लोकशाहीचा खून असल्यातलाच प्रकार आहे. तर अशा पद्धतीने घडू नये, पुढं इतरांसुद्धा त्रास होऊ नये. सामान्य माझ्यासारख्या जबाबदार व्यक्ती असे हे होत असेल तर सामान्य माणसाला त्यांना कोण न्याय देणार किंवा त्यांच्या पाठीशी कोण राहणार, त्यांच्यावर कायम अन्यायकारक अशा गोष्टी होत जाणार. तरी असं कुठेतरी थांबलं पाहिजे. आम्ही ह्याच गोष्टी वरिष्ठांना फडणवीस साहेब, आमचे एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून आम्ही सांगणार आहे. कठोर जास्तीत जास्त गुन्हेगारांना त्या माझ्या बाबतीत जे पलायन माझ्या बाबतीत केलं, मला हे केलं धरून नेलं, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मास्टर माइंडनं सुद्धा कठोर शिक्षा झाली पाहिजे, ते उजेडात आलं पाहिजे. आणि मी अनेकदा ते सांगतो, मी कुठल्याही आमिषाला बळी पडणार माणूस नाही. मी कुणाच्या कुठल्या एक रुपयाच्या किंवा 8 आण्याच्या एक पैशाच्या मिळण्यात राहणारा माणूस नव्हे. मी स्वाभिमानाला धक्का न लावून देणारा माणूस आहे. आता ह्या गोष्टी अजिबात आता गैरफायदा घेत असतील माझ्या अफवा पसरवणे वगैरे, तर त्याला मी जनतेला माझ्या मायबाप जनतेला मी सांगेन मी माझ्या बाबतीत असं कुठलंही घडलेलं नाही. माझ्यावर अन्याय झालेला आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सगळ्यांनी आपण करेल. तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीशी राहा. तुमचा विश्वासाला मी कधीही तडा जाऊन देणार नाही. मी आता या क्षणी बोलतो. तुम्ही उपसभापती पदासाठी तुमचं पण नाव चर्चेत होतं. उपसभापती पदासाठी तुमचं पण नाव चर्चेत होतं. याच्यामध्ये कोण असेल असं वाटतं तुम्हाला या सगळं तुमच्या उपसभापती पदासाठी आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही जाणार होतो. ते त्या परिस्थितीत काय घडेल आम्ही त्यांच्याशी बांधलेलं होतं हे निश्चित होतं. आमच्या नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही निश्चित बांधलेलं होतो. पण त्याच्यात काय घडेल हे आम्हाला पुढे दुसरं कोण होतील हे जर आमच्या डोक्यात नाही. पण आम्ही भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिक राहायचं हे आमचं इथंपर्यंत निश्चित होतं आणि भारतीय जनता पक्षाकडूनच आपण व्हायचं की आम्ही गृहीत धरलो होतो आम्ही होणारही, पण आम्हाला नक्की वाटत होतं. शिवसेनेचे आमचे बुधगावचे पंचायत समिती सदस्य इंगळे साहेब यांच्या बाबतीत जो प्रकार घडला अत्यंत निंदनीय आहे. मतभेद असावेत, जरूर असावेत. ज्याप्रमाणे वरिष्ठांनी आदेश दिला, बाबासाहेबांची चर्चा झाली, बाबासाहेबांनी आदेश दिला, जिल्हा प्रमुख या नात्यानं बजरंग भाऊंवरून आदेश आला की तुम्ही भाजपच्या सोबत ही आपलं कार्य पूर्ण करायचं आहे. हे असतानासुद्धा काही गोष्टी कशा घडतात की आता त्या ठिकाणी त्यांना उचलून नेलं, काय काय झालं, आता त्यांनी व्यथा व्यक्त केली आहे. आता शिवसेनेत असे शिवसैनिकाला जर लोक पळून येत असेल, बिहार होत असेल, मग त्याची निश्चितपणानं सांगली जिल्ह्यात एक वेगळी नोंद होईल. मला सांगायचं आहे की आता ह्या सगळ्या प्रकारची चौकशी होईल. कोण दोषी असेल त्याला सोडणार नाहीत आणि आम्ही सगळे आता त्या
इंगळे साहेबांच्या पाठीचे आहोत. शिवसेना संपूर्ण त्यांच्या पाठीची आहे. सगळे सहकारी आहेत, सगळे ताकदीचे आहेत. एखादी शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागणारी ही जबाबदारी माझी. ससंपूर्ण या नेत्यानं ह्या प्रकरणात मला कुणीही विचारलेलं नाही. काँग्रेसवर जे गेलेले आहेत, काँग्रेसवर जे मतं मांडलेले आहेत त्याची चौकशी निश्चित करणार मी. एकनाथ शिंदे साहेबांना विचारणार. यांना आदेश कुणी दिला? बाबर साहेबांनी जिल्हा प्रमुखाला आदेश दिला. जिल्हा प्रमुखांनी सगळ्या सैनिकांना आदेश दिला. शिवसैनिकांनी कामाला लागले आणि पंचायत समितीचा सभापती आमचा होणार ही गृहीत धरून जर काही गोष्टी घडत असतील आमच्या अपरोक्ष, त्यांची सगळ्यांची चौकशी झाल्याशिवाय कोणी शिवसैनिक किती मोठा असू दे त्याची गय केली जाणार नाही. सहसंपर्क मी आहे. मला या गोष्टीची एक कल्पनासुद्धा काढी दिली नाही. तुम्ही संघटना चालवता, काँग्रेसला पाठिंबा देत आहे आणि आम्हाला कुणाला विचारत नाही. ठीक आहे, मोंगला आहे काय? 70 वर्ष 75 वर्ष 55 वर्ष काम करतो शिवसेनेत. असली कुठली लढाई आहे? त्याची निश्चितपणाने एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मी दाद मागणार आहे माझे, की माझ्या एका शिवसेनेत असा जर हाल होत असेल तर मला त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार अजिबात नाही. ही भूमिका लक्षात घेऊन उद्या बुधगाव बंद, आम्ही बंद बिंदची भाषा तर माझी विश्वास नाही आहे, पण निश्चितपणाचे लोकांचा आदर आहे, त्यांच्याबद्दल कामाची पावती आहे, त्यांच्याबद्दल लोकांच्या गावातल्या लोकांचा आदर आहे. बजरंग भाऊचं गाव आहे, नाही ती शिवसेनेच्या पाठीची आहे, त्यांनी सन्मानाने निवडून दिले. या सगळ्याची नोंद निश्चितपणे होणार. हे सगळ्याची चौकशी होणार आणि त्यातून काय निष्पन्न शिंदेसाहेब सांगतील त्याप्रमाणे आम्ही त्यांचा आदेश म्हणून काम करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.